हाय हॅलो नमस्कार मैत्रिणी, मी संध्या सोनावळे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. इथे माझी बॅग भरायची तयारी चालू आहे. मी गावावरून आलेली ना, तेव्हा ती बॅग अशीच टाकून गेलेली मी इथे. जे कपडे होते ते आत्ता मला थोडा वेळ होता ना, त्यामुळे मी सगळे कपडे काढलेले इथे आणि मी ते भरत होते. आणि गावावरून जे कपडे पण आणलेत ना, ते पण मी ह्याच्यात भरणार होते. कारण की सगळे कपडे ना इकडचे तिकडे झाले होते आणि ते मग मी आता सरळ करून लावत होते सगळे. तरी संध्याकाळी माझ्या मुलीचा बड्डे आहे, छोट्या मुलीचा. तर आत्ता वेळ होतं मला, तर त्यामुळे मी सगळे कपडे एकत्र करून घेत होते. ज्या मी साड्या आणलेल्या होत्या ना, त्या ठेवून दिल्या तिथेच. आणि मी आता 2 साड्या नवीन घेतलेल्या आहेत मला नेसण्यासाठी तिकडे. आणि मी आणि माझी जाव आम्ही दोघीजणी इथे गप्पा मारत कामं करत होतो दोघीजणी. आणि बॅग पॅकिंग करून ठेवत होते. आणि इथून डीमार्टमधून जे काय घेतलेले सामान ना, जे मला भेटत होतं तेवढं मी सामान ना बॅगमध्ये टाकून ठेवत होते इथे सगळ्या वस्तू. कारण की नंतर विसरायला नको म्हणून मला आधीच मी जे माझ्या डोक्यात होतं ते मला भेटत होते तेवढं सामान मी त्या बॅगमध्ये टाकून देत होती आणि बॅग पॅक करून ठेवली होती. इथे मी चेक करत होती की माझ्या साड्या कुठल्या आहेत त्या मी चेक करत होती. इथे बऱ्याच साड्या आहेत पण मी नेसत नाही आहेत, सगळ्या मी ठाण्यालाच ठेवलेल्या साड्या. आणि मी इथे ताईनी लावून ठेवलेल्या कपाटामध्ये सगळ्या व्यवस्थित. ते मी बघत होती कुठल्या आहेत त्या. आणि मी ही ऑनलाईन साडी घेतली होती, पैठणी छान आहे खूप कलर तिचा. आणि मी नंतर तुम्हाला मी दाखवेल की माझ्याकडे कुठल्या साड्या आहेत, माझ्या लग्नाच्या साड्या वगैरे आहेत ना, त्या तुम्हाला मी दाखवेल. इथे आम्ही दोघीजणी गप्पा मारून मी सगळ्या साड्या काढत होती ज्या मला न्यायच्या होत्या त्या. आणि नको होत्या त्या मी ठेवून दिल्या. मी ज्या इकडून नेलेल्या होत्या ना 2-3 साड्या त्या मी ठेवून दिलेल्या तिकडे. कारण की मी आई किंवा ताई दोघीजणी नेसतात. आणि बाकीच्या होत्या त्या मी सरळ करून ठेवलेल्या. मला 3 साड्या पाहिजे होत्या त्या मी घेऊन आली. आणि इकडच्या साड्या नेलेल्या त्या मी तिथे व्यवस्थित लावून ठेवल्या होत्या. इथे आम्ही संध्याकाळची तयारी चालली होती. फुगे आणलेले आणि मुलींना सर्वांना फुगे दिलेले. हा बेडरूम आहे ना आमचा, छोटासाच आहे. तिथं सगळ्या जणींना बसवलेली आणि सगळ्यांना फुगा सांगितले होते. आणि इथे माझी जेवणाची तयारी चालली होती. आमच्याकडे संध्याकाळी पावभाजी चालणार होते म्हणून थोडी तयारी करून ठेवली होती. आणि ताई इकडे तयारी करत होत्या बड्डेचं, ते याचं नावाचं तयारी करत होत्या. इथे ही माझी जाव आहे, त्या सासूबाई आहेत. सगळी फॅमिलीच आम्ही आहोत. आम्ही कोणाला बाहेरच्या ना कोणाला बोलवली होती बड्डेला. आम्ही घरातल्या घरातच बड्डे केला आहे. आणि मुलींनी सगळ्यांनी फुगे चांगले व्यवस्थित फुगून दिले होते. आणि मी आणि अनिशा दिदी इथे बघा प्लेट बनवला आम्ही आता बड्डेचा. इथे संध्या आम्ही फुगे लावत आहे. आता आम्ही फुगे लावणार आहोत सियाच्या बड्डेने. इथे आई बसली आहे, बघते आम्ही काय करतोय. इथे बड्डे गर्ल बघा बघते काय आम्ही करतोय. आणि इथे दादा झोपलेत. इथे सिया देते मामीला फुगा. इथे क्रिशा आली आहे बघायला काय करते. इथे मामी बघते काय करते ते. इथे क्रिशा आहे आणि इथे त्या दोघी आहेत फुगे फुगवत आहेत. ह्या प्रकारे इथे फुगे फुगून झाले आहेत. आता आम्ही पावभाजी बनवत आहोत. हे बघा गॅसला पावभाजी लावली आहे. एकच होता आई, तो एकच होता त्याने तो हे केले. इथे आमचं सगळं डेकोरेशन वगैरे झालं होतं. सियाला आईने कपडे घेतले होते ते तिला घातले. सियाला आईने पैसे दिले होते त्याचे आम्ही तिला कपडे घेतले होते. दरवेळेस आई अशाच करतात, तिला पैसे देतात मग आम्ही तिला काहीतरी वस्तू घेऊन येतो. आमच्या घरी असंच आहे, कोणाचाही बड्डे असला की पैसे द्यायचे आणि त्याला कपडे घेऊन यायचे. ते आम्ही आता तिला घातले होते आणि ते मस्ती करत होत्या. सगळी तयारी झाली होती बड्डेची.
इथे मी पावभाजीची तयारी चालली होती. मी भाजी वगैरे सगळं शिजून घेतलं होतं आणि मी इथं पावभाजी फोडणीला देत होती. बटर आणि तेल टाकून भाजी मॅश वगैरे करून ठेवली होती, ग्रेव्ही वगैरे करून. आणि बाहेर बारीक बारीक पाऊस पडत होता आणि एकदम भारी वाटत होतं. आणि पावभाजी खूप छान झालेली. पोरीने एकदम पोटभर पावभाजी खाल्ली. आणि मी ठाण्याला गेल्यावर की एकदा तरी पावभाजी करते, कारण की माझ्या जावेला आणि माझ्या मुलीला खूप पावभाजी आवडते. त्यामुळे बड्डे वगैरे असेल तर आमच्याकडे पावभाजीच असते. जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करा. मी तुम्हाला जशी मी पावभाजी करते ना त्याची मी तुम्हाला रेसिपी देईल. आणि खूप छान होते पावभाजी. तुम्ही पण एकदा ट्राय करा. कृषा ऐकर दिसला यात नाही खाली शोध. स्कूल चालू झालं तुझा? अभ्यास कर. त्याची आणि आरूची जोडी हा नाही, निशीच्या पेक्षा मोठा आहे. वरती बघ प्रिया, आईकडे बघ, आईकडे. बाळाला व्हिडिओ कॉल करतोय, बिझी येत होता त्याचा फोन. आले नास्ती झाले. काय तोड तुझा म्हणजे रात्री 2-3 महिने त्याच्या आधी. मी तुम्हाला फॅमिलीची ओळख करून देते. ह्या ननंदबाई आहेत 2 नंबरच्या, सासूबाई आहेत माझ्या, आई आहेत आमच्या. त्यांच्या 2 मुली आहेत. त्यांच्या मांडीवर एक बसलेली आणि ब्लॅक कलरची होती ती त्यांच्या 2 मुली आहेत. आणि हे धीर आहेत माझे लास्ट नंबरचे, आणि त्यांची बायको आणि त्यांची मुलगी ही त्यांची फॅमिली आहे. मोठ्या ननंदबाई आहेत त्या आल्या नव्हत्या कारण की पाऊस पडत होता म्हणून. सासरे आहेत ते साईडला बसले होते बेडवर. आणि आमच्या 2 मुली आणि आम्ही नवरा बायको अशी आमची छोटीशी फॅमिली आहे. आणि खूप छान फॅमिली आहे आमची. आणि आम्ही ठाण्याला सगळे राहतो, फक्त आम्हीच दिल्लीला राहतो, बाकी सगळे ठाण्याला राहतात. आणि खूप मजा येते आम्ही एकत्र आल्यानंतर फॅमिलीमध्ये. सगळ्यांनी केक भरवा, क्रिशाला भरवा. सगळ्यांना हा नका केलं. काय झालं आता दोघींना? इकडे बघा दोघींनी. सिया अरे ही पोरीला लागली भूक. निशू, सिया, सिया बाबाला काय? सिया बाबाला बाय कर. आता निशू उभी राहा तिथे. मांडीवर बस, मांडीवर बस. निशू, निशू तू सियाच्या कडेला बस. हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे सिया, हॅपी बर्थडे टू यू, may God always you, happy birthday to you. बस बस. ए आरू बाजूला. तो नको केक दे. तो कसा पण हे करतात. नाही थांब जरा. ए हिला दे पहिला तुझ्या कन्येला. गिफ्ट द्यायला असे लोक. ए बाबाला बोल. या बाबाला बोल. या थँक्यू. या आवाज दे बाबांना. ना दीदीचा पेपर आणि निशूला दे. निशूला
गाडी देतो.